वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग लिओ म्हणजे सिंह राशीच्या लोकांसाठी असणार आहे. ही एक टाइमलेस अँड कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच काहीतरी गायडन्स भेटेल. कलेक्टिव्ह रीडिंग आहे, सो जेवढा पार्ट तुमच्याशी रिलेट होतो तेवढाच पार्ट तुम्ही तुमच्याशी कनेक्ट करायचा आहे, बाकीचा पार्ट सोडून द्यायचा आहे. आजचा टॉपिक आपल्या रीडिंगचा असणार आहे येस ऑर नो रीडिंग. तुमची करंट सिच्युएशनसाठी काय आन्सर आहे, येस आहे की नो, या रीडिंगमधून आपण बघणार आहोत. तुमच्या एनर्जीज माझ्यासोबत कनेक्ट करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपले एनर्जीज एक्सचेंज होतील आणि मी तुम्हाला एक तुमच्या कंडिशनबद्दल एक व्यवस्थित गायडन्स देऊ शकते. सो सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही युनिवर्सकडे क्वेश्चन केलं होतं त्याचा आन्सर येस आलेला आहे. फायनान्शियल गोष्टींसाठी असेल तर ऑपॉर्च्युनिटीज येताना दिसत आहेत मला फायनान्शियली. जर कुठे पैसा अटकला असेल तुमचा तर तो येताना दिसतो आहे. ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत, प्रमोशन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. एक तुमच्या लाईफमधला एक फेज संपत आहे आणि एक नवीन फेज चालू होताना मला दिसत आहे. त्याच्या आधी खूप साऱ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये झालेल्या आहेत. खूप जास्त मेजर शिफ्ट येऊन गेलेला आहे ऑलरेडी लाईफमध्ये मला इथे क्लिअरली दिसतं आहे. आणि इथे खूप जणांना इगो इश्यूज असू शकतात, अँगर इश्यूज असू शकतात. सो थोडा रागावरती कंट्रोलसुद्धा ठेवायचा आहे. तुमचं असं आहे की तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला कोणी काही बोललं तर सहन होत नाहीत. सो थोड्याफार गोष्टी तुम्हालासुद्धा चेंज करणं गरजेचं आहे. जर पॉझिटिव्हिटी तुम्हाला लाईफमध्ये तुमच्या अट्रॅक्ट करायची असेल, बाकी तर सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूलाच आहेत. ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत, पैसा पण आहे. फक्त तुम्हाला अवॉइड करायचं आहे आर्ग्युमेंट्स, अवॉइड करायचे आहे तुमचा राग, अवॉइड करायचा आहे आणि इगो जो आहे तो थोडा आपल्या साईडला ठेवायचा आहे. नेक्स्ट मी तुम्हाला कोणती गोष्ट अवॉइड करायची आहे ते मी सांगेन इथे. तर तुमच्या लाईफमध्ये जो चेंज येऊन गेला आहे, ऑलरेडी ज्या गोष्टी तुम्ही लाईफमध्ये फेस केल्या होत्या ज्या तुमच्यासाठी चांगल्या नव्हत्या त्या तुम्हाला पास्टमध्येच ठेवायचं आहे. प्रेझेंटमध्ये कॅरी फॉरवर्ड नाही करायचं, कारण की काही काही गोष्टी ट्रिगर करू शकतात ज्या तुमच्यासोबत झालेल्या आहेत. सो तुम्हाला त्या गोष्टींचा जास्त विचार करायचा नाही आहे. फक्त जर तुम्ही त्या गोष्टींबद्दल विचार करत राहिलात ना तर त्याच्यामुळे एकच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होऊ शकते, ती म्हणजे हे आहे की तुमच्या लाईफमध्ये जे येणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या 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 ज्या टाईममध्ये झाल्या पाहिजेत त्या टाईममध्ये मग होताना मला दिसत नाही आहे, जर तुम्ही त्या गोष्टींमध्ये अडकून राहायचा प्रयत्न केलात तर. सो त्या गोष्टींमध्ये न अडकता, त्या गोष्टींबद्दल न विचार करता स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवा.